श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत स्त्री वंध्यत्व याविषयी आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय डॉक्टर तोरल शिंदे यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की स्त्री वंध्यत्व. खरं तर कुठल्याही स्त्रीसाठी ही गोष्ट काही खूप चांगली नाहीये. ऐकणं सुद्धा म्हणजे त्रासदायक आहे सगळं हे. तर मला असं सांगा सुरुवातीला की स्त्री वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? पहिल्यांदा वंध्यत्व म्हणजे काय असतं की अशी कपल ज्यांना लग्नाला 1 वर्ष झालंय आणि त्यांनी काही प्रिकॉशन किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह न वापरता त्यांना मूल जर राहिलं नाही तर त्याला वंध्यत्व बोललं जातं. बर. आता वंध्यत्व हे पुरुषांमुळे पण होऊ शकतं आणि स्त्रियांमुळे पण होऊ शकतं. स्त्री वंध्यत्व म्हणजे वंध्यत्वाचं जे कॉज आहे, जे कारण आहे, जर हे फिमेलमुळे आहे तर त्याला स्त्री वंध्यत्व हे बोललं जातं. बरोबर. तर अगोदरच्या काळामध्ये आपल्याला खूप असं ऐकायला मिळायचं की वंध्यत्व हे नॉर्मली स्त्रियांमुळेच होतं. पण हे तसं नाहीये. इट इज 50-50% की स्त्रियांमुळे पण होऊ शकतं वंध्यत्व आणि पुरुषांमध्ये पण होऊ शकतं वंध्यत्व. बरोबर आहे, अगदीच. म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही म्हणालात तसं की स्त्रीलाच तिच्याकडे दोषी म्हणून बघितलं जायचं की तिच्यामुळे मूल होत नाहीये. पण कारणं तशी नसतात. कारण आज आपण प्रगती जी सगळी काही केली आहे त्याच्यामध्ये असं आहे की दोन्हीकडून ह्या गोष्टी होऊ शकतात. आणि मला असं वाटतं मॅडम की आज आपण बघतो जसं तुम्ही म्हणालात की लग्न झाल्यानंतर वर्षभरात मूल नाही झालं तर असं म्हटलं जातं. लग्नाचं वय हे कारण असू शकतं ह्याच्यासाठी? लग्नाचं वय हे एक छोटं कारण असू शकतं. बिकॉज आताचं कसं झालेलं आहे की लोक लग्न थोडंसं लेट करतात. अगोदर मुली 22-23 वयामध्ये लग्न करायचे है ना. मुलांचं पण वय साधारण 25-26 असं असायचं. पण आता लग्नाचं एजच आपलं थोडंसं प्रोलॉंग झालंय. म्हणजे आता मुली 29-30-32 मध्ये लग्न करतात. बॉईजचं पण ते वय तसंच झालेलं आहे. त्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही आता आपण घाई करायला पाहिजे. तर एक कारण नक्की असू शकतं. बिकॉज जसं वय वाढतं तसं तुमची फर्टिलिटी ही कमी होते, हे वाढत नाही. बिकॉज पाळी जेव्हापासून येते मुलींना त्यानंतरची फर्टिलिटी जे पीक वर असते ते साधारण 12-14 वयाच्या कालावधीनंतर होते. तर जेव्हा आताच्या मुलींना पाळी येते 12 वयात किंवा काय काय ना 10 वयात पण येते पाळी, तर त्या हिशोबाने त्यांची फर्टिलिटी पीक 24, 22, 23 असते. किंवा काय काय मुलींना लवकर आली तर 19-20 असते. आणि त्या टाइम आपण स्टील वी आर स्टडिंग. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण हे समजून घ्यायला पाहिजे की एज हा एक फॅक्टर आहे पण हाच फॅक्टर आहे असं नाही होऊ शकत. म्हणजे या वयात लग्न केल्यावरही काय असं होईलच असं नाही, पण हे एक कारण असू शकतं. हा, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा पण विचार आजकाल केला पाहिजे की आपण शिकतो, करिअर करायचं असतं, नोकरीमध्ये स्टेबल व्हायचं असतं. विचार चांगले आहेत, गरजेचेही आहेत, पण ते सगळं करताना मग या गोष्टी कुठेतरी हातातून निसटून गेल्यासारखं होतं किंवा ते वय निसटून जातं असं होतं. तर त्याच्यावरही विचार करायला हवा मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जर तुम्हाला तसं नकोय, सपोज तुमचा असा विचार आहे की नाही आय वॉन्ट टू गेट मॅरिड ॲट 33-35, तर त्याला अगोदर पण तुम्ही गोष्ट आहे जे करू शकता. बर. हा, एक तर आहे की तुम्ही तुमची फर्टिलिटी व्यवस्थित आहे की नाही हे पहिल्यांदाच तुम्ही चेक करू शकता. बर. की माझ्यामध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही. हे मी निर्णय घेते की ॲट द एज ऑफ 35 मला प्रेग्नेंट व्हायचंय. बर. तर त्या टाइमला माझे अंडाची कॅपॅसिटी किती असणार आहे, माझ्यामध्ये बाकी काही प्रॉब्लेम्स तर नाहीये, हे पण तुम्ही सगळं चेक करू शकता. अरे वा, मला असं वाटतं की ही पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मला जर माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करायच्या आहेत आणि सेम टाइम मला माझं वैवाहिक जीवनही त्यानंतर सक्सेस करायचं आहे की तुम्ही म्हणताय असं, तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि या दृष्टीने पण विचार करणं गरजेचं आहे. जर तुम्ही फोकस असाल की मला माझं करिअर आणि नोकरी केल्यानंतर लग्न करून मग बाळाला जन्म द्यायचा आहे, तर ही एक प्रिकॉशन म्हणजे काय करू शकता नाही का तुम्ही. मॅडम, नेमकी काय लक्षणं काय असतात स्त्री वंध्यत्वाची? लक्षणं मूल न होणं हा सर्वात मोठं लक्षण आहे, पण ह्याचं कॉज इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण खूप महत्वाचं आहे. आपण कारणांवर येऊया. कारण सांगा. मुलींमध्ये पहिलं आहे की इरेग्युलर मेन्सेस, पाळी अनियमित येणं, हे आता खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, ज्याच्यामध्ये एक भाग पीसीओडीचा आहे, PMOS आहे. हा, तर तो एक
विषय आहे ज्याच्यामुळे इरेग्युलर मेन्सेस आहे, म्हणजे ओव्हेरियन फंक्शनिंग बरोबर होत नाही, त्यामुळे पेशंट प्रेग्नेंट कधी कधी राहत नाही. त्याचबरोबर जे मुलं PMOSचे आहेत किंवा PCOSचे आहेत त्यांच्यामध्ये अंडाशय जे बनतात ते त्यातलं आतलं बी जे आहे तो चांगला नसतो, तर ते पण एक कारण असू शकतं. त्याचबरोबर वेगवेगळे गर्भपिशवीचे आजार असू शकतात. तुम्हाला फायब्रॉइड असू शकतात है ना, किंवा गर्भपिशवीच्या आतलं आवरण जे आहे तो नॉर्मल नाहीये, त्याला मध्ये एक पडदा आहे किंवा त्याच्या आतमध्ये इन्फेक्शन होऊन सगळं चिटकलं गेलेलं आहे, कॅव्हिटी नॉर्मल नाहीये, तर तुम्हाला वंधित्व होऊ शकतं. त्याच्यात सर्वात इंडियामध्ये मेजर कारण आहे जे त्याला म्हणतो आम्ही अबडॉमिनल कॉक्स, TB. हा पण एक खूप आहे जे इन्व्हेस्टिगेट केलं की ते सापडतात आणि पेशंट ट्रीटमेंट घेतल्यानंतर ऍब्सोल्युटली नॉर्मल होतात आणि ते प्रेग्नेंट पण राहतात. असे खूप केसेस आहेत. तर त्याच्यामध्ये काय घाबरायला नको, फक्त निदान इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचबरोबर अजून एक महत्वाचं कॉज आहे की जर गर्भपिशवीचं दोन्ही गर्भनलिका, ज्याला आम्ही फेलोपियन ट्यूब म्हणतो, ते जर ब्लॉक आहे किंवा त्याला काही इन्फेक्शन आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी भरलंय, तर अशा पेशंट्समध्ये ते ब्लॉक काढले जाऊ शकतात आणि नंतर पेशंट प्रेग्नेंट राहू शकतो. बरोबर आहे. हॉर्मोनल ज्यांना प्रॉब्लेम्स आहे, लाईक थायरॉइड आहे, प्रोलॅक्टिन डिरेंज झालेली आहे, तर अशा पेशंट्समध्ये पण वंधित्व राहू शकतं. त्याचबरोबर हे खूप खूप महत्वाचं आहे की तुम्हाला ओबेसिटी नाहीये. अच्छा. म्हणजे तुम्ही लठ्ठ नाही आहात. बिकॉज जेव्हा तुम्ही ओबेज होता, जेव्हा तुमचं वजन खूप वाढतं, तेव्हा तुमची पूर्ण मेटाबॉलिझम चेंज होते, तुमची पूर्ण बॉडीची स्ट्रक्चर हॉर्मोनली चेंज होते आणि आपली पूर्ण बॉडी हा हॉर्मोनवर चालते. खरंय. तर त्यामुळे तुम्हाला जे इंजिन चालवण्यासाठी तेल चांगलं आहे असायला पाहिजे, तर त्याच हिशोबाने इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट तुमचे हॉर्मोन हे कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी विचार करू शकता. म्हणजे हे सगळे कॉजेस आहेत. काय काय पेशंटमध्ये गर्भपिशवीला जसं की एबनॉर्मलिटी असतात. फॉर एक्झाम्पल एक गर्भपिशवी नसते, डेव्हलपमेंट होताना 2 वेगवेगळे गर्भपिशव्या होतात, ते एकत्र जॉईंट झालेले नसतात किंवा एक कम्प्लिटली ऍबसेंट असतो एक साइड, म्हणजे एक अंडाशय, एक गर्भनलिका, एक साइडची गर्भपिशवी ही नसते, फक्त युनिकॉर्नुएट युट्रस असतं, पण त्याची ट्यूब असते, ओव्हरी असते. तर तो पण एक कारण असू शकतं. म्हणजे एबनॉर्मलिटी इन युट्रस हे पण एक कारण असू शकतं की प्रेग्नन्सी राहत नाही. आणि आता हल्ली स्ट्रेस हा एक महत्वाचा वंधित्वाचा विषय होऊ शकतो. अच्छा. म्हणजे बघायला तुम्ही गेलात तर तुमच्याकडे तुमची फिजिकल कंडिशनच ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणालात तसं, आणि तुम्ही आता सांगितलं त्यामधलं एक महत्वाचं कारण म्हणजे एक स्ट्रेस आणि ओबेसिटी, या 2 गोष्टी आज आपण बघितलं तर 100 99 ह्याच्यामध्ये ही कारणं कॉमन आहेत, नाही का? ह्याच्यावर विचार करणं पुन्हा गरजेचं आहे. थोडंसं ना इथे स्ट्रेससाठी मी बोलेन की आता आहे ना लोकांचं मोबाईल युजेज खूप झालंय आणि हे पब्लिश्ड आहे, खूप आर्टिकल्स येत आहेत ह्याच्यावर आमच्या मेडिकल फील्डमध्ये की मोबाईलला सतत आपण जे बघतो त्याच्यामुळे जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत ते मेंदूतून जे हॉर्मोन्स जनरेट करतात किंवा जे वेव्ह जनरेट करतात ते खूप एबनॉर्मल येत आहेत. तर त्यामुळे ना स्ट्रेस टेकिंग कपॅसिटी खूप कमी झाली आहे किंवा कुठच्या पण छोट्या गोष्टीचा फिमेल्सना मेल्सना स्ट्रेस यायला लागलाय, आपली सहनशक्ती कमी झाली आहे. त्याचबरोबर मोबाईल एडिक्शन हा खूप खूप महत्वाचा विषय आणि ह्याच्यावर खूप बोलायला पाहिजे असं माझं मत आहे. बिकॉज ना काय झालेलं आहे आता वंधित्व बद्दल मी जे काम करते त्याच्यामध्ये ना मला एक वाटतं की कपल्स आर गुड, दे गेट मॅरिड, दे आर हॅपी, पण ना ते स्वतः मोबाईलवर असतात, त्यांच्या एकमेकांबरोबर संवादच होत नाही, विच इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. की जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला एक प्रोजिनी हवंय, तुम्हाला एक बाळ हवंय, तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमच्यात आणि तुमच्या पार्टनरमध्ये एक इमोशनल बॉन्ड असायला पाहिजे, तुमच्यामध्ये एक संवाद असायला पाहिजे. जर तुम्ही पिक्चर बघायला जाताय आणि दोन्ही मोबाईल बघताय आणि टीव्ही चालू आहे, यु नो, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर जे बोलायला पाहिजे ह्याच्याविषयी. तर हा पण एक खूप मोठं कारण आहे आजकाल वंधित्वाचं. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की जवळजवळ आता मी 100 99 म्हणतच नाही, 100 घरांमध्ये हीच परिस्थिती आहे की मोबाईल हा जवळजवळ सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. ह्युमन टच जे आहे, ह्युमन एकमेकांची जे ह्युमन रिलेशनशिप आहे ते कुठेतरी अफेक्ट झाली आहे. आणि अगोदर आपण फक्त एडिक्शनला ड्रग एडिक्शन म्हणायचो
म्हणायचो किंवा अल्कोहोल एडिक्शन किंवा सिगरेट एडिक्शन, आता हा एडिक्शन मोबाईल एडिक्शन पर्यंत गेलेलं आहे, विच इज ऑल्सो वन ऑफ द रिझन फॉर इन्फर्टिलिटी. आणि हे चांगलं नाहीये, ऑफकोर्स चांगलं नाही का मॅडम? ह्याची कारणं तुम्ही सांगितलीच. आता निदान करण्यासाठी तर नेमक्या कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत? पहिलं सर्वप्रथम बाईचं पूर्ण फिजिकल टेस्ट करायला पाहिजे. पहिली हिस्ट्री घ्यायला पाहिजे. त्या हिस्ट्रीमध्ये त्यांच्या घरात कुणाला टीबी झालेला का, किंवा त्यांच्या घरामध्ये कुणाला डायबिटीज आहे का, हे खूप महत्वाचं आहे. मुली जे येतात ते म्हणतात नाही माझ्या आईवडिलांना नाही, पण त्यांच्या आजी आजोबांना आहे का, असू शकतो. बाय बिकॉज देर इज एक जीन आहे आपल्या इंडियामध्ये, त्याला म्हणतात थ्रिफ्टी जीन. हा एक खूप छान असं कॅची नाव आहे, थ्रिफ्टी जीन. थ्रिफ्टी जीन हे इंडियामध्ये, हे इंडियन बायकांमध्ये, पुरुषांमध्ये हे आहे. थ्रिफ्टी म्हणजे काय आहे की थ्रिफ्टी जीनमुळे काय होतं की बॉडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. तुमची फॅट आहे ना ते डिपॉझिट जास्त होतं. का झालं? बिकॉज आपल्यावर जेव्हा ब्रिटिशर्सनी वगैरे एवढे वर्ष जे वी हॅव बीन एक्सप्लॉइटेड, तर त्यामुळे काय झालेलं आहे आपल्या बॉडीमध्ये एक जीन डेव्हलप झालं आणि त्यामुळे आपल्याला कसं आहे कमी खाल्लं तरी आपण फॅट स्टोअर करून ठेवायचो. का? तर आपल्याला खूप कामं करायची, एनर्जी हवी आहे. तर आता संशोधनमध्ये थ्रिफ्टी जीन हे सापडलं गेलं. खूप वर्ल्डमध्ये खूप ठिकाणे ज्याच्यात आहे थ्रिफ्टी जीन, पण इंडियन पॉप्युलेशनमध्ये हे खूप प्रॉमिनंटली आहे, स्पेशली फिमेल्समध्ये आहे. आणि त्यामुळे फॅट डिपॉझिशन हे फिमेल्समध्ये जास्त आहे. हा, तर हिस्ट्रीबद्दल बोलत होतो, तर आपण हे पण बघायला पाहिजे की त्यांचे आजी आजोबा आई वडील हे सगळे लठ्ठ होते का, है ना? जर होते तर ह्या मुलीला पण पुढे जाऊन ओबेसिटी होण्याची शक्यता खूप आहे. बरोबर. ओबेसिटी झाली म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स झालं म्हणजे ती प्री डिस्पोजिंग आहे डायबिटीजसाठी. इट इज इंटरलिंक्ड. त्यामुळे आपल्याला पहिल्यापासून तिला सांगू शकतो आपण की तुझं वजन एवढ्या रेंजमध्ये असायला पाहिजे, वाढू देऊ नको, ज्याच्याने तुझी पुढची क्रिया खूप छान होईल. आणि आय एम शुअर जर तिने ते वजन वाढलं नाही आणि तिने ते मेंटेन केलं तर तिला मुलं जे होणार किंवा ती जेव्हा आजी होणार तेव्हा त्या मुलं नातवंड तिला थँक्यू म्हणतील की तुम्ही काळजी घेतल्यामुळे सक्षम जन्माला येते. व्हेरी ट्रू. त्याचबरोबर हिमोग्लोबिन बघतो आपण की त्यांना काही एनिमिया तर नाही आहे किंवा थॅलेसिमिया नाही आहे किंवा इतर काही ब्लडचे प्रॉब्लेम्स तर नाही आहे. बरोबर. काय इन्फेक्शन तर नाही आहे, जसं VDRL, HBsAg, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज तर त्यांना नाही आहे. त्याबरोबर काय हॉर्मोनल टेस्ट केले जातात, जसं की थायरॉइड. त्याचबरोबर AMH केलं जातं. AMH हा एक हॉर्मोन टेस्ट आहे जे प्रिडिक्टिव्ह व्हॅल्यू ठेवतं एक फिमेलमध्ये बघण्यासाठी की हिच्यामध्ये स्त्री बीज देण्याची किती क्षमता आहे. अच्छा. जसं जसं वय वाढतं AMH हे नैसर्गिक फिजिओलॉजिकली कमी होतं. पण आता हल्ली आम्ही बघतो की AMH यंग मुलींमध्ये कमी होत चाललंय. ही काळजी आहे, खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. बिकॉज आजपासून 25, 20, 15 वर्षानंतर ही पॉप्युलेशन वाढणार आणि ह्या मुलींमध्ये स्त्रीबीज बनण्याची क्षमता हळूहळू कमी होणार आणि हे लोकांचे प्रमाण पण वाढतील. इनडायरेक्टली आपण वंधित्व वाढतंय तर हे प्रिडिक्शन व्हॅल्यू AMHनी केली जाते. त्याचबरोबर पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी पण आम्ही काय हॉर्मोनल टेस्ट करतो, ज्याच्यात आम्हाला कळतं की स्त्रीबीजची क्वालिटी कशी आहे. FSH, LH, प्रोलॅक्टिन म्हणा, E2 म्हणा. त्याबरोबर हे झाले ब्लड टेस्ट. त्याचबरोबर आम्ही सोनोग्राफी करतो, त्याच्यामध्ये गर्भपिशवीची शेप चांगली आहे की नाही, तिचं आतलं आवरण चांगलं आहे का, गर्भपिशवीला काही गाठी आहे का, फायब्रॉइड किंवा एडिनोमायोसिस नावाचे ते आहेत का, अंडाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, अंडाशयामध्ये रक्ताची गाठ तर नाहीये, पाणीची गाठ तर नाही आहे, अंडाशय गर्भपिशवीबरोबर चिटकलेली तर नाही आहे. जर सपोज चिटकलेली आहे तर त्या पेशंटला संबंध करताना किंवा त्या पेशंटला पाळीमध्ये खूप दुखतं का, विच इज अन इनडायरेक्ट एव्हिडन्स की तिला एंडोमेट्रियोसिस आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी झाल्यानंतर आपण हे पण बघू शकतो की तिचे ट्यूब्स नॉर्मल आहे का. ह्याला आपण HSG हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी किंवा SSG
किंवा सोनोसाल्पिंगोग्राफी हे दोन्ही मेथड्सनी आपण ती टेस्ट करू शकतो. हे पाळीच्या 8व्या किंवा 9व्या दिवशी केली जाते आणि ह्याच्यामधून एक डाय गर्भपिशवीच्या आत सोडली जाते आणि बघितलं जातं की ते दोन्ही ट्यूब मधून पोटाच्या आत जात आहेत का. अच्छा. तर त्याच्याने आपल्याला ट्यूब बरोबर आहे की नाही हे कळतं. त्याचबरोबर काय काय पेशंट्स मध्ये आपण हिस्ट्रोलॅप्रो करू शकतो. हा एक लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन आहे. 1, 2 किंवा 3 टाके लागतात, बेशुद्ध करून केले जातं. ह्याच्यामध्ये आपण एक 2.9 मिलीमीटर किंवा 4.9 मिलीमीटर एवढी एक स्कोप आहे जे गर्भपिशवीच्या आतल्या आवरणमध्ये गर्भपिशवीमध्ये टाकतो. बघतो गर्भपिशवीचं आवरण कसं आहे, त्याच्यामध्ये पडदा आहे का. जर पडदा असेल तर तुम्ही ते कट करू शकता. त्याचबरोबर दोन्ही गर्भनलिकाचे जे छिद्र आहे ऑस्टिया ते ओपन आहेत का. जर ओपन नसेल तर त्याला ओपन करण्यासाठी कॅनलायझेशन करू शकता. गर्भपिशवी आतून सगळी चिटकली आहे का, जर एडेशन्स आहे तर ते तुम्ही कट करू शकता आणि एक नॅचरल कॅव्हिटी रिस्टोर करू शकता. अच्छा. लॅप्रोस्कोपीमध्ये एक साधारण 5 मिलीमीटर 7 मिलीमीटर किंवा 10 मिलीमीटर एवढं स्कोप टाकला जातो पोटात आणि एका छिद्रामध्ये आम्ही गर्भपिशवीचा शेप किंवा त्याला फायब्रॉइड तर नाहीये, तिची गर्भनलिका ओपन आहे की नाही, डाय टेस्ट करू शकतो. अंडाशय नॉर्मल आहे की नाही. जर कुठच्या पेशंटला PCOD आहे आणि ट्रीटमेंटनी पण ती पेशंट प्रेग्नेंट नाही राहत आहे तर अशा पेशंट्समध्ये गोळी देऊन पण स्त्रीबीज जर बनत नसेल किंवा इंजेक्शन देऊन पण स्त्रीबीज बनत नसेल तर देर इज वन मोडॅलिटी दॅट इज नोन एज PCO ड्रिलिंग. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही जे अंडाशयाला पाणीची गाठी आहेत छोटी छोटी ते आम्ही फोडतो, त्यातलं पाणी सगळं ड्रेन करून टाकतो, ज्याच्याने नवीन जे टिश्यू बनणार तो नॉर्मल आणि चांगली बनणार आणि त्याच्यामध्ये अशा पेशंट्समध्ये प्रेग्नेंट राहण्याची शक्यता खूप वाढते. अच्छा. दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड पार्ट. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं जसं की AMH लेवल काय काय पेशंट्समध्ये कमी होऊन जाते. तर आता एक नवीन टेक्निक आहे ज्याला PRP मेथड म्हणतो. आम्ही अंडाशयामध्ये ते PRP म्हणजे तुमचंच रक्त काढून त्यातले पांढरे पेशी जे आहे स्टेम सेल ते आम्ही अंडाशयामध्ये टाकू शकतो आणि अंडाशयाची फंक्शनिंग परत रिज्युव्हिनेट होते. परत चांगली होण्याचा प्रयत्न करतो. नो डाऊट ही सिस्टम आता पण खूप रिसर्च मोड मध्ये आहे आणि खूप त्याच्यावर संशोधन करायचं बाकी आहे, पण खूप चांगले रिझल्ट येत आहेत. हो ना. हा, इट इज व्हेरी प्रॉमिसिंग थिंग इन फ्युचर. आपण हे खूप जे तुम्ही म्हणालात ते काळजी करण्यासारखी गोष्ट आहे तर ह्याच्यावर तिथे ट्रीटमेंट होऊ शकते. तर हे लॅप्रोस्कोपी आहे आणि हा लॅप्रोस्कोपी तुम्हाला निष्कर्ष आणि निदान हे दोन्ही करू शकतं. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन पण आहे आणि ट्रीटमेंट पण आहे, दोन्ही होऊ शकतं. वा. मला असं वाटतं की जी खरी खरी प्रगती आपण केली आहे, विज्ञानाने आपल्याला जी दिली आहे ती इथे उपयोगी येते, नाही का. हो. मॅडम, हे सगळं झाल्यानंतर नेमके उपचार काय केले जातात? पहिल्यांदा आहे ना, पेशंटला कधी कधी छोट्याशा समुपदेशांनी पण आरामात व्यवस्थित होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल स्क्रीन टाइम तुमचा कमी करा किंवा तुम्ही एकमेकांना जास्त टाइम द्या किंवा तुमचे जे कॉयटल हिस्ट्री आहे म्हणजे संबंध करण्याची जी हिस्ट्री आहे जर कमी असेल तर ते तुम्ही वाढवा. हे झालं समुपदेशांचा पार्ट. सेकंड आहे की आम्ही ओव्युलेशन स्टडी करतो. म्हणजे तुमचे अंडाशयामध्ये स्त्रीबीज कधी बनतात, किती वेगाने बनतात किंवा कुठच्या टाइमला बनवून ते नॅचरली रप्चर होतं, त्या टाइमला आम्ही लोक त्यांना प्लॅन्ड रिलेशन सांगू शकतो. बरोबर. ज्याच्याने ते स्वतः त्या टायमिंगला संबंध केले की त्यांना प्रेग्नन्सी अचीव्ह होऊ शकते. त्याचबरोबर काय काय पेशंट्समध्ये ओव्युलेशन स्टडी केल्यानंतर जर असं सापडलं की तरी पण होत नाहीये तर आम्ही मेडिकल मॅनेजमेंट देतो, म्हणजे गोळ्या देतो ज्याच्यानी 1 किंवा 2 स्त्रीबीज बनायला पाहिजे. नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं की आपल्या बॉडीमध्ये 2 ओव्हरीज आहे, राईट आणि लेफ्ट. तर इनव्हेरिएबली दर महिन्याला आयदर राईट किंवा लेफ्ट ह्याच्यामध्ये एक स्त्रीबीज बनतं. म्हणजे जानेवारीमध्ये जर राईटला बनलं तर फेब्रुवारीमध्ये लेफ्टमध्ये बनलं. तर असं न करता आपण जर गोळी दिली तर 1 पेक्षा जास्त स्त्रीबीज बनवू शकतात. अच्छा. तर जास्त स्त्रीबीज बनले तर 2 बनले तर द चान्सेस ऑफ गेटिंग प्रेग्नन्सी इज ऑल्सो व्हेरी हाय. बरोबर. तर गोळी दिली जाते. गोळी दिल्यानंतर परत ओव्युलेशन स्टडी केलं जातं आणि त्यांना टाइमली सांगितलं जातं. कधी कधी गोळी न देता आम्ही लोक इंजेक्शनचा पण उपयोग करतो. त्याच्यामध्ये कधी कधी 3 किंवा 5 इंजेक्शनच दिली जातात. ते टाइम झालं की स्त्रीबीज मोठे झालेले आहेत आणि त्यांना रप्चर करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात आणि नंतर त्यांना सांगितलं जातं तुम्ही प्लांट रिलेशन ठेवा. तर हे सगळं केल्यानंतर पण काय काय पेशंट प्रेग्नेंट नाही राहत.
तर तेव्हा इट इज नो डाऊट फिमेल इन्फर्टिलिटी बद्दल आपण बोलतोय, पण मी जसं सांगितलं की हा आजचा टॉपिक आपला फिमेल इन्फर्टिलिटी आहे, पण मेल इन्फर्टिलिटीला पण आपण टाळू शकत नाही. की जर सपोज फिमेलला ट्रीट केल्यानंतर आपल्याला कळलं की अरे मेलच्या स्पर्ममध्ये प्रॉब्लेम आहे, तर आपण एवढा टाइम वेस्ट केला. तर त्यासाठी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हाच आपल्याला दोघांना इन्व्हेस्टिगेट करायला लागतं. बरोबर. तर कित्येकदा आमच्याकडे पेशंट्स येतात जे म्हणतात की नाही मॅडम मला एवढ्या एवढ्या गोळ्या चालू केल्या आहेत, मला 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाली. आणि आम्ही म्हणतात, आम्ही विचारतो, आमच्याकडे एक प्रोटोकॉल आहे की आम्ही लोक पहिल्याच व्हिजिटला सांगतो की तुम्ही सिमेन अनालिसिस रिपोर्ट दाखवा. बिकॉज हा माझा एक एकदम स्ट्रिक्ट ओपिनियन आहे आणि हा माझा एकदम प्रामाणिक ओपिनियन आहे की ट्रीटमेंट हे कपलला दिली जाते. बरोबर. वाईफ आणि हजबंडला दोघांनाच गरज आहे. खरंय. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पण दोघांनीच करायला पाहिजे. त्यामुळे बिकॉज यू नेव्हर नो की प्रॉब्लेम कुणामध्ये. आपल्याला दोष नाही द्यायचे, आपल्याला रिझल्ट पाहिजे. आपल्याला त्यातनं निदान करायचे की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. तर त्यासाठी आपल्याला मेल फॅक्टर पण अगोदरच बघायला पाहिजे. तर जर सपोज पेशंट फिमेलला इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर एवढं केल्यानंतर नंतर तुम्ही सिमेन टेस्ट करता आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जर कळलं तर यू हॅव वेस्टेड टाइम. तर तो टाइम आपण पहिल्याच व्हिजिटमध्ये वाचवू शकतो. जर नॅचरली प्रेग्नेंट नाही झालं पेशंट तर IUI मेथड आहे, ज्याला म्हणतो इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन. म्हणजे आम्ही सिमेनला अँड्रोलॉजी लॅबमध्ये वॉश करतो वेगवेगळ्या मीडियानी आणि त्यानंतर त्याच्यातले जे चांगले आणि मोटाईल स्पर्म जे आहेत ते गर्भपिशवीच्या आतल्या कॅव्हिटीमध्ये एंडोमेट्रियममध्ये सोडले जातात त्या दिवशी आणि त्याच्यानी अराउंड 12 ते 15% सक्सेस रेट तुम्हाला भेटू शकतो. अच्छा. काय काय पेशंट्सना IUI केल्यानंतर पण काय काय पेशंट्स प्रेग्नेंट नाही राहत, किंवा काय काय पेशंट्स असतात ज्यांना जन्मतच ट्यूब नाहीये, किंवा काय काय पेशंट्स असतात ज्यांचे इन्फेक्शनमुळे ट्यूब बंद झालेले आहेत, ओपनच होत नाही लॅप्रोस्कोपी करून पण. काय काय पेशंट्स असतात ज्यांना ट्यूबमध्ये पाणी भरलंय. काय काय पेशंट्स असतात की ज्यांना काय म्हणतात त्याला एबनॉर्मॅलिटी आहे, एक ट्यूबच नाहीये, असं काय आहे, पूर्णच नाहीये काही. तर जेव्हा ट्यूब नाहीये, फेलोपियन ट्यूब नाही किंवा गर्भनलिका नाही, त्या पेशंटमध्ये नैसर्गिक प्रेग्नन्सी नाही राहू शकत, होऊच शकत नाही. तर तेव्हा आपल्याला आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ह्याची मदत घ्यायला लागते, ज्याला सर्वसाधारण लँग्वेजमध्ये IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी असं बोललं जातं. आणि त्याची मदत आपण घेऊ शकतो. IVF त्या बायकांसाठी पण केली जाते ज्यांच्यामध्ये स्त्रीबीज देण्याची क्षमता खूप कमी आहे. पहिलं सर्वसाधारण एक गोष्ट एकदम आपल्याला क्लिअर कट समजायला पाहिजे की IVF कुणासाठी केली जाते. IVFचं इन्व्हेन्शन तुम्हाला तुमचं बायोलॉजिकल चाइल्ड पाहिजे ह्याच्यासाठी झालेलं आहे. बरं नाही का. IVF हे जेव्हा फर्स्ट टाइम केलं गेलं ते ह्याच कारणासाठी केलं गेलं की त्या कपलला त्यांचं स्वतःचं जीन बायोलॉजिकल चाइल्ड नाही झालं. तर त्यामुळे IVF हा तुमचंच बाळ आहे. बरोबर. म्हणजे वाईफ आणि हजबंड मधूनच जे oocyte स्त्री बीज किंवा स्पर्म घेतले जातात त्याच्यातूनच बनले जातात. आता IVF ज्या फिमेलमध्ये स्त्री बीज कमी आहे, ज्यांचा AMH काउंट कमी आहे, त्यांच्यासाठी पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं आहे IVFचं निर्माण मेल इन्फर्टिलिटीसाठी पण केलं गेलेलं आहे. हजबंड्सचे कधी कधी काउंट 1 मिलियन 5 मिलियन पेक्षा पण कमी असतात. बरं. काय काय पेशंट्स असतात ज्यांचे काउंट 0 असतात. हो, पण आम्ही टेस्ट करतो की त्यांचे जे टेस्टीज आहे त्यांच्यामध्ये स्पर्म बनतात का. जर बनत असेल तर आपण त्या टेस्टीज मधलं पाणी काढून पण स्पर्म काढू शकतो आणि त्याच्यातून त्यांना स्वतःचं बायोलॉजिकल चाइल्ड होऊ शकतं. अच्छा. हा, म्हणजे त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. क्वचित असं होतं की स्त्रीबीज बिलकुलच नाहीये किंवा स्पर्म बिलकुल नाहीये, तर तुम्ही त्यांचे कन्सर्ट घेऊन पूर्ण लिगल प्रोसिजर करून तुम्ही डोनर स्त्रीबीज किंवा स्पर्म डोनर यूज करू शकता, प्रोव्हाइडेड कपल इज रेडी. IVF हे प्रोसिजर सर्वसाधारण लोकांना समजवण्यासाठी एकदम सोप्या भाषेत की पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी त्यांना इंजेक्शन दिली जातात. हे इंजेक्शन फिमेलला दिली जातात, त्याच्यानी स्त्रीबीज बनले जातात. नॉर्मल पाळीमध्ये
एक स्त्रीबीज बनते. जेव्हा मी गोळी देतो, इंजेक्शन देतो, तेव्हा 2 किंवा 4 स्त्रीबीज बनू जास्त शकतात. बनतात. पण IVF मध्ये आम्ही लोक रोज इंजेक्शन देतो, त्यामुळे अपेक्षा असते की दोन्ही अंडाशयामध्ये खूप स्त्रीबीज बनायला पाहिजे. बरोबर. त्यामध्ये साधारण एक स्त्रीबीज काही 7 स्त्रीबीज देऊ शकते. हे सगळे स्त्रीबीज योनी मार्गे ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफीच्या मार्गाने आपण ते काढतो पेशंटला बेशुद्ध करून. ते जे oocyte आहे त्याच्या आतलं बी आहे तो M2 फेज मध्ये आहे की नाही ते हे बघितले जातात. ते लॅबमध्ये घेतले जातात, त्यांना म्हणजे इन्क्युबेट केलं जातं. त्याचमध्ये स्पर्म हे त्याच्यामध्ये आयदर IVF म्हणजे बाहेर सोडले जातात किंवा इंजेक्ट केले जातात. अच्छा. आणि ते इन्क्युबेशन मध्ये 3 दिवस किंवा 5 दिवस ठेवले जातात. आता इन्क्युबेशन म्हणजे काय आहे? देवानी ना आपल्या गर्भपिशवीला आहे ना एक देवानी खूप इन्व्हेन्शन करून गर्भपिशवी बनवली असेल. बिकॉज त्यांनी आहे ना गर्भपिशवीच्या आतलं टेम्परेचर, वातावरण ज्याला लागणारं ते पोषण आहे तो एक वेगळ्या मेथडनी बनवलेलं आहे. आणि सायन्सनी त्याला मिमिक करण्यासाठी एक्झॅक्टली त्याचं रेप्लिका इन्क्युबेटरला कन्वर्ट केलेलं आहे. अच्छा. तर आपल्याला त्या इन्क्युबेटरमध्ये टेम्परेचर तेच असतं जे गर्भपिशवीच्या आत असतं. आपण त्याला तेच मीडिया देतो जे गर्भपिशवी आतमध्ये पिंड बनवण्यासाठी महत्वाचं असतं. ओके. हे पिंड काय सेंटर्स मध्ये पाळीच्या डे 3 ट्रान्सफर केली जातात, काय मध्ये डे 5 ट्रान्सफर केली जातात. काय खूप बनतात तर आम्ही लोक फ्रीज करतो, ज्याच्यानी ते पेशंटला नंतर उपयोग होऊ शकतो. तर हे पूर्ण प्रोसिजरला IVF ICSI हा बोललं जातं. पण पेशंटचं ना नॉर्मली IVF ला 2 गोष्टीसाठी घाबरतात. एक आहे इंजेक्शन. हो, पण आता नवीन टेक्निक आलेली आहे ज्याच्यामध्ये इंजेक्शन खूप कमी आहे. आता तर एकदम लेटेस्ट ही आहे की देर इज अन इन्व्हेन्शन कॉल्ड एज इंजेक्शनलेस पेन. म्हणजे पेन सारखं असतं, जसं आपण पेनला क्लिक करतो तसं क्लिक करायची, स्किनवर ठेवायचं आणि क्लिक केलं की ते इंजेक्शन आत जातं, न प्रिक होता. ओके. दिस इज द मोस्ट लेटेस्ट थिंग माझ्या मते. हे पहिल्यांदा मी ह्याच्यात सांगते. तर आता ही इन्व्हेन्शन पण आलेली आहे की असं तुम्ही करू शकता. तर इंजेक्शनचा हा एक भाग आहे. मात्र IVF हा कधी पण 100% तुम्हाला गॅरंटी देत नाही. बरोबर. तर त्यामुळे त्याची सक्सेस रेट साधारण 40 to 60% मध्येच असते. नो सेंटर इन द वर्ल्ड कॅन गॅरंटी की नाही तुम्हाला 100% मूल होणार. तर हे असं नसतं आणि आपण माणसांनी प्रॅक्टिकल राहायला पाहिजे. खरंय, अगदीच खरंय. आणि मला असं वाटतंय की तुम्ही आता जे सगळं सांगताय त्याने जर खरंच असं काही असेल आपल्यामध्ये, कमी असेल आपल्यामध्ये, तर ती पूर्ण होऊ शकते. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच व्हायला पाहिजे. आताच्या ह्याच्यामध्ये ना मी पेशंट्सना बघते की त्यांना ना बिकॉज इंटरनेट आहे, गुगल आहे, त्यामुळे ना ते सगळं स्टडी करतात पण त्याच्यावर उपचार नाही करत. दे सिट विथ द रिपोर्ट्स. तर जर तुम्हाला निदान झालंय, तुम्हाला त्या ट्रीटमेंटवर विश्वास आहे, तर तुम्ही नक्की पुढे जा आणि करा. बिकॉज टाइम आहे ना इन्फर्टिलिटीमध्ये, वंध्यत्वामध्ये टाइम हा सर्वात मेजर फॅक्टर. खरंय. त्यामुळे तुम्ही जर स्टडी केला तर कमी वयामध्ये जे मुली असतात आणि त्यांनी IVF केलं तर त्यांचं सक्सेस रेट जास्त आहे. बरोबर. जसं जसं वय वाढतं तसं सक्सेस रेट डिक्लाइन होत जातं. त्यामुळे जर तुम्हाला निदान झालंय आणि तुम्ही इच्छुक आहात की जर तुम्हाला IVF करायचं, IUI करायचं किंवा ट्रीटमेंट घ्यायची तर तुम्ही ते करायला पाहिजे. बरोबर आहे. मला असं वाटतं ते पाऊल तुम्ही उचललं पाहिजे विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट. अगदीच खरंय. आणि मला असं वाटतं की खरोखर ज्यांना असे काही प्रॉब्लेम्स असतील त्यांनी वेळीच निदान करून योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. मॅडम, जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? जाता मी आपल्या सगळ्यांना हे सांगेन की सर्वात महत्वाचं देवानी आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे त्याला निरोगी ठेवणं ह्याची जबाबदारी आपली आहे. खरंय. बिकॉज आपले पुढची पिढी ही आपलं भवितव्य ठरवते. त्यामुळे भारतामध्ये जे मुलं होणार आहे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपण स्वस्थ राहिलो तर आपले मुलं स्वस्थ राहतील. आपले मुलं स्वस्थ राहतील तर आपल्याला पुढे खूप चांगले दिवस, बरोबर, भविष्य चांगलं असणार. तर त्यामुळे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही निरोगी राहा. दुसरं आहे की जर तुम्हाला कळतंय की आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तर त्याची इन्व्हेस्टिगेशन करा, ट्रीटमेंट घ्या आणि तुमचं माइंडसेट खूप पॉझिटिव्ह ठेवा. सगळ्याच गोष्टी सायन्सनीच होणार असं नाहीये. तुम्ही तुमच्या हिशोबाने पण तुमच्या लाईफस्टाईलनी पण छान करू शकता. जिथे तुम्ही कमी पडताय तेव्हा सायन्सची मदत घ्या आणि तुमचं आरोग्य आणि तुमची लाईफस्टाईल हा हेल्दी ठेवा सो दॅट यू हॅव अ गुड कम्प्लीट हेल्दी फॅमिली. वा, मला असं वाटतं की मॅडमनी खूपच
छान थोडक्यात शब्दात सगळं सांगितलेलं आहे. याच नोटवर मॅडम आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि स्त्री वंध्यत्व याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद आकाशवाणीतर्फे मला बोलवण्याबद्दल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य